हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत फक्त एका तासामध्ये असे होपोनोपोनो प्रेयर करण्याने 1000%नी रिझल्ट मिळत असते। तर कशा प्रकारे आपण जी कुठली आपल्या लाईफमध्ये सिच्युएशन आहे त्याला एका तासामध्ये आपण कशा पद्धतीने हील करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। काय तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो की फक्त एका तासामध्ये मी ज्याप्रमाणे सांगेन त्या पद्धतीने जर तुम्ही होपोनोपोनो प्रेयरची प्रॅक्टिस करण्याने आपली जी पण विश आहे ती फुलफिल होते। आणि जेवढा पण जितकी पण आपल्या लाईफमध्ये परेशानी असतील, प्रॉब्लेम्स असतील, जे पण आपल्या जीवनातून ते जे परेशानी आहे ते पूर्णपणे गायब होऊन जाणार। होपोनोपोनो टेक्निक एक बेहद शक्तिशाली हवाईयन हीलिंग प्रॅक्टिस आहे, हवाईयन प्रेयर सुद्धा आहे। हे सर्वांनाच माहिती आहे, जे आपली आत्मा, मन, शरीराला शुद्ध करून चमत्कारी परिणामही देत असते। याला योग्य प्रकारे केलं तर तुरंत हे आपल्याला ऊर्जा आणि स्थितीला आपली जे ऊर्जा आणि स्थिती असते ती तुरंत चेंज करून देत असते। म्हणून मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मी पुढील प्रमाणे सांगणार आहे तर त्या पद्धतीने जर तुम्ही कराल तर 1000% नी ते रिझल्ट देत असते। 1000%नी वर्क करून रिझल्ट आपल्यासमोर उभं राहणार। ओके, तर तुमच्यातील खूप साऱ्या लोकांनी होपोनोपोनोची प्रॅक्टिस केली सुद्धा असणार, खूप साऱ्या लोकांना सक्सेस पण त्यामध्ये मिळाली असणार आणि खूप सारे असे लोक असतील की त्या अशा खूप साऱ्या लोकांना पण रिझल्ट पण आले नसतील। तर ते योग्य प्रकारे न केल्याने त्यांना रिझल्ट आलेले नसतील। ओके, तर जे लोक योग्य प्रकारे फीलिंग्स, इमोशन, ट्रस्ट, बिलीव्हच्या सोबत काम करतात त्यांना जरूर सक्सेस मिळत असते। आणि जे लोक योग्य प्रकारे करत नाही, निगेटिव्हिटी, ट्रस्ट म्हणजे विश्वास न ठेवणे, बिलीव्ह नाही ठेवणं, ह्या सर्व गोष्टी न ठेवल्याने, योग्य प्रमाणे न केल्याने, योग्य प्रकारे न केल्याने त्यांना रिझल्ट मिळत नाही। ज्या लोकांना रिझल्ट मिळते म्हणजेच त्यांना सर्वात जास्त ज्या लोकांना रिझल्ट मिळत नाही, ओके, ज्या लोकांना रिझल्ट मिळत नाही त्यांनी स्वतःमध्ये खूप सारे निगेटिव्ह विचार आणि रेजिस्टन्समध्ये फसून असतात आणि खूप लवकर त्यांनी हार मानून घेतात। ओके, त्या कारणाने त्यांना रिझल्ट मिळत नाही। तर आता बघूया की कशा प्रकारे होपोनोपोनोची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आणि एक तासामध्ये आपल्याला आपल्या इच्छांना पूर्ण करायचं आहे तर कशा पद्धतीने याला करायला पाहिजे। यासाठी सर्वात पहिले हे लक्षात ठेवायला पाहिजे की एक शांत जागा निवडायची आहे आणि मनाला शांत करायचं आहे। मनाला शांत करण्यासाठी आपल्याला डीप ब्रीदिंग करायची आहे। अशी एक जागा निवडा की तिथे वेगवेगळे असे खूप सारे आवाज यायला नको किंवा तुम्हाला कोणीही येऊन डिस्टर्ब करता कामा नये। ओके, आणि आपल्या पूर्ण बॉडी, माइंड, सोलला रिलॅक्स करा। डीप ब्रीदिंग केल्यानंतर बॉडी, माइंड, सोलला रिलॅक्स करायचं आहे आणि तुम्हाला आपली समस्या जी कोणती आहे किंवा काही तुमची इच्छा असेल तर त्याला तुमच्या मनामध्ये स्पष्ट करायला पाहिजे। स्पष्टपणे आपल्याला ते क्लिअर करायचं आहे। ओके, बिलकुल क्लिअर असायला पाहिजे। याला सकारात्मक रूपाने विचार करायचा आहे। उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजे आहे की रिलेशनशिपमध्ये शांती यावी, प्रेम वाढावे, तर मनामध्ये तुम्हाला असं इंटेन्शन ठेवा की माझ्या रिलेशनमध्ये शांती आणत आहे किंवा माझ्या रिलेशनमध्ये शांती आहे। ओके, ह्या प्रकारे पॉझिटिव्ह विचार तुम्हाला करायचे असते। ह्या पद्धतीने क्लिअरिटी ठेवायची असते। हीच गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट स्टेपसुद्धा आहे। जेव्हा इंटेन्शन क्लिअर असते तेव्हा इंटेन्शन जेव्हा सेट असते त्यावेळेस इमोशनल लेवलवर युनिवर्सला आपण सिग्नल देणं स्टार्ट करत असतो। तर ही खूप जास्त जरुरी आहे। उदाहरणार्थ परत बघा, तुम्हाला तुमच्या बॉडीचं वेट म्हणजे बॉडी वेट कमी करायचं असेल, म्हणजे जेवढं पण करायचं आहे, तुमचं जर वेट असेल 90 किलो आणि तुम्हाला नॉर्मल वेटवर यायचं आहे, ओके, 60 kgवर यायचं आहे, तर जितकं पण असायला पाहिजे तुमचं बॉडी वेट, तर अशी इच्छा असेल तर हे बोलायचं आहे की माझं वेट जितकं पाहिजे आहे, म्हणजे 60 किलो पाहिजे आहे, 55 किलो पाहिजे आहे, तितकं आहे पर्टिक्युलर असं म्हणायचं। मग ते वेट सध्या स्थितीमध्ये तुमचं मग 80 असेल, 90 असेल, किती पण असेल ते असू द्या, पण प्रेझेंट टेन्समध्ये सकारात्मक रूपाने तुम्हाला हे विचार करायचा आहे की जे तुम्हाला पाहिजे आहे। ओके, आणि त्याला विचार करा की आता ऑलरेडी ते आपल्याकडे आहे आपल्या लाईफमध्ये। त्यानंतर तुम्हाला डोळे म्हणजेच हे इंटेन्शन तुम्हाला क्लिअर ठेवायचं आहे। यानंतर डोळे बंद करा, 4 ते 5 वेळा दीर्घ खोलवर श्वास घ्या, लांब श्वास घ्या।
जेव्हा तुम्ही बाहेर श्वासाला सोडता, म्हणजेच इनहेल करा एक्झेल करता, तेव्हा बाहेर सोडता ना श्वासाला, तर तेव्हा महसूस करा की सर्व काही तणाव आहे, निगेटिव्हिटी आहे, तर जे काही आहे ते श्वासाद्वारे बाहेर जात आहे. म्हणजे तुम्ही हे सर्व स्टार्ट करण्या अगोदरची ही प्रोसेस आहे. आणि होपोनोपोनोच्या चार ज्या स्टेप असतात, म्हणजे 4 वाक्य, आपली समस्या किंवा इच्छावर ध्यान करत आपल्याला हे बोलायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता इथे तुम्हाला खूप जास्त लक्ष देण्याची जरूरत आहे. तर कशा पद्धतीने कराल? जेव्हा तुम्ही बोलता की आय एम सॉरी, तर तेव्हा तुमच्या अंदर हे फिलिंग असायला पाहिजे की जे पण कोणती सिच्युएशन आहे, कुठला प्रॉब्लेम असेल, जे असेल ते, तर ते आपणच आपल्यामध्ये जे पण काही विचारांनी आपण क्रिएट केलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या विचारांमुळे, आपल्या फ्रिक्वेन्सीमुळे, आपल्या तसे इमोशन बिलीव्समुळे ते फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात जाते आणि ती आपल्या लाईफमध्ये येत असते. तर कोण जबाबदार आहे? आपणच जबाबदार आहोत. प्रत्येक सिच्युएशनसाठी आपणच आपल्या विचारांनी ते क्रिएट केलेलं असते. ओके, जेव्हा तुम्ही हे स्वीकाराल तर ही आपोआपच प्रेयर रिझल्ट देत असते. ओके, तर ते आपणच आपल्या लाईफमध्ये जे पण काही क्रिएट केलेलं आहे ते आपल्या एनर्जीने क्रिएट केलं आहे. आय एम सॉरी आपण युनिवर्सला म्हणत आहोत. ओके, सॉरी ह्यासाठी म्हणत आहात की त्या सिच्युएशनला क्रिएट करण्यासाठी. ओके, ठीक आहे इथपर्यंत. कारण आपणच कळतपणे असो किंवा नकळतपणे नकारात्मक रूपाने विचार करून त्या सिच्युएशनला आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करून घेतलं. बरोबर मित्रांनो? आता बघा, तर त्यासाठी आपल्याला आय एम सॉरी म्हणत आहोत आणि त्याची 100% जबाबदारी घेत आहोत. म्हणून म्हणतात ना, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी इन माय लाईफ. म्हणजेच मी सर्व काही लाईफचं जे काही चालू आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेत आहे. ओके, या प्रकारे आपण हे एक्नॉलेज करत आहोत की आपल्या जवळची पॉवर आहे आणि आपलं ते जे काही सिच्युएशनला कोणत्याही प्रकारे लाईफमध्ये आपण अट्रॅक्ट केलं आहे, आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहोत. त्या सिच्युएशनला चेंज करण्यासाठी आपण तयार आहोत. बरोबर? आता बघा, प्लीज फॉरगिव्ह मी आपण युनिवर्सला, आपल्या हायर सेल्फला म्हणत आहोत. का म्हणत आहात? कारण आपण आपली जी पॉवर आहे ना त्याचा उपयोग केला आहे. कळतपणे किंवा नकळतपणे नकारात्मक रूपाने विचार करून, महसूस करून, इंटेन्शन सेट करून नकारात्मक गोष्टीला आपल्या लाईफमध्ये क्रिएट केलं आहे एनर्जी रूपाने. ओके, तर आता आपण माफी मागत आहोत स्वतःला आणि युनिवर्सला. ओके, त्यानंतर असं थँक्यू. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा फील करायचं आहे की आपण धन्यवाद देत आहोत ब्रह्मांडाला आणि स्वतःला की एक नवीन सिच्युएशन आपण क्रिएट केली आहे. आपल्याला पाहिजे होती ते वाली. ओके, जे नकारात्मक सिच्युएशन होती त्यासाठी आपण करत होतो आणि आता नकारात्मक सिच्युएशन आपल्या लाईफमधून निघून गेली आहे, त्यासाठी आपण धन्यवाद देत आहोत. आणि हे जे काही नवीन सिच्युएशन आपल्या रिलेशनशिपमध्ये जे कुठला एरिया असेल त्यामध्ये, इथं उदाहरण रिलेशनशिप दिलं आहे. ओके, आपल्या रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि शांती यावी तर ही सिच्युएशन आता क्रिएट झाली आहे. तर ह्या गोष्टींवर खूप लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण खूप लक्ष देण्याची गरजसुद्धा आहे. ओके, तर विशेष करून ह्या गोष्टींवर लक्ष द्या. आणि जेव्हा आपण आय लव्ह यू म्हणतो ते स्वतःला आणि ब्रह्मांडाला आय लव्ह यू म्हणत आहोत. तर जेव्हा आपण हे बोलतो तेव्हा ह्या गोष्टीवर लक्ष द्या. इथे तुम्ही ग्रॅटिट्यूड शो करत आहात, कारण आपली जी काही विश आहे ती फुलफिल झालेली आहे. युनिवर्सने आपल्याला माफ केलं आहे, आपण स्वतःला सुद्धा स्वतः माफ केलं आहे आणि सर्व गोष्टी ठीक झाल्या आहेत हमेशासाठी. ह्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायचं आहे. ओके, क्लिअरिटीने, फिलिंगने, इमोशनने, इंटेन्शनने ह्यामध्ये खूप गरजेचं आहे. तर जेव्हा हे कराल तर किती वेळा कराल तुम्ही? मी म्हटलं की 1 तासामध्ये त्या सिच्युएशनला हील करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 45 मिनिट्स म्हणजे 45 मिनिट आपल्याला लगातार करायचं आहे. तर होपोनोपोनोची चॅन्टिंग ओके आपल्याला करायची आहे. पहिले इंटेन्शन देऊन करायचं आहे. जी कुठलं इंटेन्शन आहे ते द्यायचं आहे. ॲडव्हान्स तुम्हाला ज्या पद्धतीने येते, ज्याप्रमाणे मी सांगितलं त्या पद्धतीने करा. जर ॲडव्हान्स नाही येत असेल तर इंटेन्शन ठेवा, बेसिक करा. ओके, आपल्याला काय पाहिजे आहे? इंटेन्शन, फिलिंग्स, क्लिअरिटी आणि इमोशन ह्याद्वारे जरी केलं तरी आपल्याला आपली विश जे आहे ते मिळत असते, पूर्ण होत असते, फुलफिल होत असते.
या पद्धतीने होपोनोपोनोची चॅन्टिंग करा. ओके मित्रांनो, जर एकाच वेळेस बसून तुम्हाला करणं नाही होत आहे 45 मिनिट, जर होत नसेल, नाही होत असेल तर वेळेला डिवायडेड करून 10 ते 15 मिनिट किंवा 10 मिनिट, 5 मिनिट, माझ्या तर मते 10 मिनिटाचं तुम्ही घ्या. ओके, 10 मिनिट सहज आपण बसू शकतो. 10 मिनिट असं करून डिवायडेड करा आणि 45 मिनिटं कवर करा त्यामध्ये. पण त्यामध्ये फिलिंग्स मी सांगितल्या प्रकारेच असायला पाहिजे. जसेही हे करून कंप्लीट झाले त्यानंतर तुम्ही 5 मिनिट किंवा 2 मिनिट आपल्या डोळे बंद ठेवा आणि मनातल्या मनात स्पष्ट रूपाने बघा. ज्या पद्धतीने आपण थर्ड आय चक्रावरती ती गोष्ट पूर्ण झाली आहे असं बघतो, व्हिज्युअलाइज करतो, त्या पद्धतीने आपण मनातल्या मनात म्हणजे थर्ड आय चक्रावरती फ्रंटल लूपवर मनातल्या मनातही आणि फ्रंटल लूपवर स्पष्ट रूपाने बघा जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. तुम्हाला ज्या समस्याचे समाधान पाहिजे आहे किंवा तुमची जी काही विश आहे ती फुलफिल झाली आहे म्हणजे पूर्ण झाली आहे. ओके, त्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करा अगदी 2 मिनिट किंवा 5 मिनिट. नंतर डोळे पुन्हा क्लोजच ठेवायचे आहेत आणि प्रेयरच्या मुद्रामध्ये म्हणजेच असं नमस्कार करून, जसे ज्या पद्धतीने आपण देवाला प्रार्थना करतो ब्रह्मांडाला, त्या पोजमध्ये येऊन म्हणजेच प्रेयरची मुद्रा करून मुद्रामध्ये या विश्वासाने ब्रह्मांडाला बोला की धन्यवाद ब्रह्मांड, तुम्ही माझी सहायता केली आहे. ओके, या पद्धतीने हीच पूर्ण प्रॅक्टिस आहे. या प्रकारे प्रॅक्टिस करा. ही असली प्रॅक्टिस आहे. यामध्ये 100 म्हणजेच 1000% सफलता जरूर मिळत असते. फक्त आपल्याला काय पाहिजे आहे, इमोशन, इंटेन्शन, फिलिंग, क्लिअरिटी. ओके, बिलीव हे यूज करायचं आहे, सफलता जरूर मिळणार. ओके, जर हे करायच्या वेळेस तुम्हाला मन होत नाही आहे, रेजिस्टन्स येत आहे, तर तुम्ही काय कराल, त्यावेळेस असं वाटत आहे तुम्हाला ती सिच्युएशन तर हील करायची आहे पण मनात असंख्य विचारांनी तुम्ही गोंधळून गेलेले आहात, मनच होत नाही आहे, रेजिस्टन्स आहात, खूप निगेटिव्ह विचारांनी ग्रासलेले आहात, त्यावेळेस तुम्हाला एक वाक्य बोलायचं आहे सुरुवातीला जेव्हा तुम्हाला हे करताना रेजिस्टन्स वाटत असेल. ओके, तर हे वाक्य तुम्ही 10 वेळा रिपीट करायचं आहे. मी सर्व प्रकारच्या प्रतिरोधांना सोडत आहे. हे वाक्य, मी सर्व प्रकारच्या प्रतिरोधांना सोडत आहे, मी सर्व प्रकारच्या प्रतिरोधांना सोडत आहे, मी सर्व प्रकारच्या प्रतिरोधांना सोडत आहे. 10 वेळा हे वाक्य रिपीट करा. नंतर ही प्रॅक्टिस स्टार्ट करा. ओके, तुम्ही बघाल त्यानंतर तुम्ही इतकं म्हणजे पॉझिटिव्ह फील कराल आणि ही प्रेयर पूर्णपणे आटोपून घ्याल आणि तुमच्या सिच्युएशनला हील कराल. 1000% याचे रिझल्ट आहेत. ओके, यासोबत तुम्ही पॉझिटिव्ह राहा, खुश राहा, ब्रह्मांडावर विश्वास ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे नक्कीच ब्रह्मांडाच्या इच्छेने पोहोचला आहे आणि ब्रह्मांड तुम्हाला असं संकेत देत आहे की तुम्ही ह्या सिच्युएशनला हील करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सफलतेच्या मार्गावर समोर जा. ओके, तर आणि ह्या पद्धतीने सिच्युएशन हील करून आपण प्रत्येक एरियामध्ये सफलता मिळवायचा आहे, प्रत्येक सिच्युएशन हे हील करायचं आहे. हा ब्रह्मांडाचा संकेत आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही होपोनोपोनो प्रेयर करा. हे एक हवायन प्रेयर आहे आणि हिलिंग प्रेयर आहे. होपोनोपोनो प्रेयर या पद्धतीने तुम्ही कराल आणि याचे 1000%नी रिझल्ट मिळतात. ही गॅरंटी आहे फक्त 1 तासामध्ये, पण त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने करावं लागेल. ओके, थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस.